नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नात्यातील सुंदर क्षण जगा. सानू चहा दे एकदम स्ट्रॉंग. घरात येताच अमेय म्हणाला. हो करते म्हणत सानवीने त्याच्या हातात ऑफिसची बॅग काढून घेतली. चहा आणि नाश्ता डायनिंग टेबलवर तिने ठेवला. अमेय फ्रेश होऊन आला. अहो उद्या त्रिशाच्या शाळेत पालकांची मीटिंग आहे. दोघांना बोलवले आहे. हे बघ मला अजिबात वेळ नाही. तुला माहित आहे ना किती बिझी असतो मी. तरी तू का मला हे सांगत असतेस? अशा किरकोळ गोष्टी तू मॅनेज करत जा ना. अहो पण नेहमीच तर मी जाते. कधीतरी तुम्ही त्रिशाचे वडील म्हणून यायला हवे की नको? सरू मला जमत नाही. उगाच काही बोलू नकोस. आधी ऑफिसचं इतके टेन्शन असते. तू कशासाठी माझ्या मागे लागत जाऊ नकोस. आता नवीन प्रोजेक्ट दिले मला. मला डोकं वर काढायला फुरसत नाहीये. अमेय चहा घेऊन बेडरूम मध्ये गेला. हे नेहमीच आहे. अमेयला फक्त काम आणि कामच पडलेले असते. त्रिशाची शाळा, अभ्यास, घरची कामं, किराणा, भाजी सगळं काही सानवीच करत असे. अमेय फक्त पैसे देण्याचे काम करी. रात्री सगळं आवरून त्रिशाला झोपवून सानवी बेडरूम मध्ये आली. अमेय अजूनही लॅपटॉप मध्येच घुसून होता. जरा वेळ सानवीने एक मासिक घेतले वाचायला. वाचता वाचता तिला झोप येऊ लागली. तसे ती अमेय जवळ गेली. अहो किती काम करता, मला झोप यायला लागले आहे. अरे मग तू जा ना झोपून. मला वेळ आहे अजून थोडा. झालं. सानवी मुकाट त्याच्याकडे पाठ करून झोपी गेली. आपल्या काही फिलिंग, काही इच्छा आहेत याचे त्याला काही पडलेले नाही. नव्याचे 9 दिवस संपले तसे अमेय कामाच्या रगाड्यातून गुंतून गेला. कधी त्याच्या मनात आले की सानवीला जवळ घ्यायचं, यंत्रवट सगळं उरकून झोपून जायचं. सकाळी अमेय आवरून टिफिन घेऊन ऑफिससाठी निघाला. सरू तू जाऊन ये त्रिशाच्या शाळेत. हो जाते. आज टिफिन मध्ये तुमच्या आवडीच्या कोथिंबीरच्या वड्या दिल्या आहेत. नक्की खा. कोणाला वाटत बसू नका. हो खातो म्हणत अमेय बाहेर पडला देखील. संध्याकाळी सानवी विचारले की वड्या कशा झाल्या होत्या. छान, पण मला थोड्याच मिळाल्या. सगळ्यांनी हात घालून टिफिन मधून घेतल्या. अमेयचं असंच होतं. तो ऑफिस आणि काम यात पूर्ण व्यस्त होता. घर, बायको, मुलगी यांच्यात वेळच नसायचा त्याला. सुरुवातीला सानवी अमेय येण्याच्या वेळी छान साडी नेसून दुसरा ड्रेस घालून व्यवस्थित तयार असायची. पण अमेय त्याचं तर तिच्याकडे लक्षच नसायचं. मग कौतुक तर लांबच. मग सानवीने ते सगळं सोडून दिलं. घरच्याच आवरावरात ती राहायची. अमेयला काही सोयर सुतकच नव्हते. नेहमीप्रमाणे अमेय ऑफिस वरून घरी आला. फ्रेश होऊन किचन मध्ये आला आणि पाहतो तर काय, सानवी छान साडी नेसून केस क्लिप करून मोकळे सोडलेले, हलका मेकअप आणि गाणं गुणगुणत होते. अमेय तिला असे बघून आश्चर्य वाटले. आज अचानक ही अशी तयार होऊन. गाणं वगैरे काही खास आहे का आज? आपल्या लग्नाचा वाढदिवस किंवा सानवीचा वाढदिवस नाही ना? इतक्यात कोणाचाच वाढदिवस नाही. मग त्याने विचारलेच, सरू कुठे बाहेर चाललीस का? सानवी त्याच्या समोर चहा ठेवत म्हणाली, नाही कुठे नाही जाणार. मग असं रेडी काच? असंच म्हणत सानवी गाणं गुणगुणत बाहेर बाल्कनीत कपडे काढायला गेली. परत दुसऱ्या दिवशी सेम असंच. सानवी सकाळी छान आवरून किचन मध्ये काम करत होती. एकीकडे रेडिओही सुरू होता. अमेय पुन्हा अचंबित. संध्याकाळी घरी आला तरी सानवी एकदम फ्रेश मूड मध्ये रेडिओवरती गाणी म्हणत काम करत होती. अमेयला तिचे कोडेच पडत चालले होते. रात्री लॅपटॉपवर काम करता करताही तो सानवीचाच विचार करत होता. कुठेतरी वाचले, त्याला एकदम आठवले की माणूस प्रेमात पडला की खुश राहतो, छान तयार होत असतो, गाणी म्हणतो. म्हणजे याचा अर्थ सानवी कोणाच्या तरी प्रेमात पडली असेल. ओ नो, तसे पण मी तिच्याकडे जास्त दुर्लक्ष करतोय हल्ली. तिला वेळही देत नाही. घरात नुसती कामात असते बिचारी. आपल्याला वैतागून सानवी प्रेमात नसेल ना पडली. तिला विचारायला हवे, कारण ही सगळी तिची लक्षणे तशीच आहेत. अमेयला आता जाम टेन्शन आले. 2-4 दिवस त्याने विचार करण्यातच गेले. सरूला कसे विचारू डायरेक्ट, याच विचारत होता तो. आणि सानवी असं छान आवरून भाजी आणायला तर कधी त्रिशासोबत खाली गार्डन मध्ये जात होती. आजही सानवी दुकानात गेली होती. अमेयने ठरवले की आज सानवी आली की तिला आपण विचारू तिला. थोड्या वेळात सानवी आली. तिच्या हातातून त्याने भाजीचं सामान पिशव्या काढून घेतल्या. सरू मला बोलायचे आहे तुझ्यासोबत थोडं. हो का, आलेच मी म्हणत सानवी फ्रेश होऊन आली. बोला, काय बोलायचे होते? ते असं म्हणजे मला विचारायचे होते की. नाही तू आज छान दिसतेस सरू. गोंधळून अमेय वेगळंच बोलला. बस इतकंच ना, मी जाते आता, स्वयंपाक करायचा आहे. सरू थांब, अजून काही विचारायचे आहे मला.
अमेयने तिला थांबवले. अहो बोला मग पटकन, मला उशीर होतोय. सरू तू कोणाच्या प्रेमात वगैरे पडली आहेस का? हो, प्रेमात पडली आहे. म्हणूनच रोज अशी तयार होतेस, गाणं गुणगुणत असतेस, एकटीच हसतेस, आवरून कशी बाहेर जातेस. कोण आहे तो? आता अमेय चिडला होता. तशी सान्वी मोठ्याने हसू लागली. का हसतेस तू सरू? मला उत्तर दे, कोण आहे तो? अहो नका इतके चिडू, सांगते मी. हसू दाबत सान्वी म्हणाली. बोल लवकर, माझा संयम सुटत चालला आहे. अहो मी माझ्याच प्रेमात पडले आहे. काय? अमेयला क्षणभरासाठी समजलेच नाही. हो, मी माझ्या प्रेमात पडले आहे. म्हणून असं छान आवरून गाणं गुणगुणत असते. असं पण तुम्हाला माझ्याकडे बघायलाही वेळ नसतो. माझं कौतुक करत नाही कधीच. कधी सरू आज भाजी छान झाली होती असं बोलणंही नाही. तुम्ही फक्त तुमच्या कामात मग्न. मग मीच ठरवले आपण आपल्यासाठी छान राहायचं, मस्त जगायचं, स्वतःवर प्रेम करायचे. म्हणून हा बदल केला. पण बघा, मी जरा वागण्यात चेंज काय केला, तुमचे लक्ष माझ्याकडे गेले. असंच रोज थोडं थोडं लक्ष देत जा ना प्लीज. सरू, आय एम रिअली सॉरी. कामात इतका गुंतून गेलो आहे की माझं तुझ्याकडे लक्ष जात नाही. हो का? मग बघा हा, मला कोणी दुसरा आवडू लागला तर? नो वे सरू, असं नाही होणार आजपासून. असं म्हणत अमेयने तिला आपल्या कवेत घेतले. तिच्या नजरेत बघत म्हणाला, खूप सुंदर दिसते सरू. आय एम फॉल इन लव्ह विथ यू अगेन. खरंच? सान्वी लाजून म्हणाली. हो. आणि आता डिसेंबर संपत आला तर मी विचार करतो आहे की आपण आपल्या राहिलेल्या सगळ्या सुट्ट्या एकदम घेऊन टाकतो. आपण दोघेच कुठेतरी मस्त फिरायला जाऊ. जस्ट लाईक अवर सेकंड हनीमून. चालेल? चालेल. सान्वी त्याच्या मिठीत तोंड लपवत म्हणाली. या 2023 वर्षाने मला पण पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पाडले सरू, आणि स्वतःवरही प्रेम करायला शिकवले. हसत अमय्य म्हणाला. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. समाप्त.